रविवार म्हटले की आमचं खाण्यापिण्यातच वेळ निघून जातो. कसं निघतो ते समजतच नाही, कारण की एकतर कामामध्ये निघतो आणि काम करता करता खाण्यापिण्यात निघतो. ह्या दोन गोष्टीनं माझे फिक्स असतात. स्वतःकडं माझं तर अजिबात लक्ष नसतो. पण आज थोडंसं होतं. हे तर सकाळी बाहेर आलं होतं आणि बाहेर येताना सँडविच आणि केक घेतला होता. ते मस्त खाऊन घेतला आणि देऊळ पिक्चर 2चं तिकीट काढायला आलो होतो. 4 तिकीट घेतला मी. हाऊसफुल होता. आज इतकं रडले ना, तुम्हाला का रडले ते नक्की सांगते. आणि अहो, येताना आज रविवार आहे म्हटल्यानंतर बकऱ्याचं मटण घेऊन आले होते. ते तर मला अजिबात खायला आवडत नाही, पण त्यांना मात्र बनवून देते, कारण की त्यांनी मात्र दोघं, आई आणि अहो, दोघं पण आवडीनं खातात. हे आम्हाला आंबा ना एक रस्त्यात सापडला होता, म्हणजे झाडाखालीच असं मोठा पडला होता. ते घेऊन आम्ही घरी आलो होतो. मस्त होतं त्याचं टेस्ट. ते धुवून कच्चं वरनं असं हिरवं दिसत होतं, पण आत एकदम पिवळं पिवळं होतं. नंतर सगळं मसाला वगैरे लावून घेतला, भांडी वगैरे लावून घेतलं. लगेच मसाला तयार करून पटकन आमटीला फोडणी दिला. मस्त असं तेलामध्ये मसाला वगैरे परतून घेऊन त्याची छान असं फोडणी दिला. मग सगळेजण जेवायला दुपारी बसणार आहे. तर तोपर्यंत ना आई अहो जाऊन मार्केटात ना हे कांदा टमॅटो ठेवायचं म्हणजे घेऊन आले होते. माझ्याकडे हे नव्हतं, म्हणजे 4चं पाहिजे होतं, पण 3चंच घेऊन आले होते. छान होतं क्वालिटी वगैरे तिची. मस्त आमटी वगैरे बनवून दिली. तर कट वगैरे मस्त आला होता. असं भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. भाकरी वगैरे केला होता. खाऊन पिऊन आम्ही परत आणि मार्केटला गेलो, कारण की मला ना कुकर पाहिजे होता. कुकरच्या दुकानमध्ये गेलं तर इतकी मग भांडी आहेत ना, काही सांगायलाच नको. आम्ही चॉईस करत होतो की हे घेऊ का ते घेऊ. कंपनीचंच घ्यायचं आव्हानचं मन होतं, कारण की लवकर खराब होत नाही, काही रिस्क नसतो त्यासाठी. हॉकिंगचं आम्ही घेतलेलं आहे इथं कुकर. मग इथं रिक्षामध्ये बसले. ही जी नाटकं बघू शकता कशी आहेत. मग नंतर दुसऱ्या दुकानामध्ये आलो. ह्यांना किती पण कपडे घ्या, ह्यांच्यासाठी ना 4 दिवसासाठीच असते ते कपडे. किती पण घेतले ना ते ठेवूनच घेत नाहीत. मग नंतर आम्ही कपडे वगैरे घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर ना इथं बिलिंग वगैरे करून दिला, कारण बिल झालं 1600 रुपये कपड्यांचा फक्त, टी शर्ट आणि लेगीचं. तर हॉकिंगचे कुकर काढून तुम्हाला दाखवत होते. कुकरवर माझ्या वरचं नाव होतं. ते पहिल्यांदाच माझ्या वरचं नाव बघून ना एवढं आनंद होत होता मला, काय सांगू. आपल्या मुलाचं नाव पहिल्यांदा भांडीवर बघायला इतकं खुश वाटते, काय सांगायलाच नको. नंतर हे झाकण वगैरे काढून ते पण बघितले. आमच्या हो काहीतरी म्हणून चेष्टा करत होते. नंतर ते आणलेले वस्तू कधी पटकन यूज करायचं ना, ते मनाला एक आनंद वेगळाच असतो. कांदा टमॅटो वगैरे भरून घेतला. इथं सकाळी आंबं पण आणलेले, ते पण टोपलीमध्ये भरून ठेवलं, कारण की पोरं घेऊन खातात. हे त्याच्या जागेमध्ये सेट करून ठेवला, कारण की आमच्या घरात जागा कमी जागेमध्ये ॲडजस्टमेंट करावं लागतं. मग नंतर संध्याकाळी थोडंफार आवरून आम्ही चालले होतो देऊळ पिक्चर 2 बघायला. इतकं रडले ना काय सांगायला नको. मस्त पिक्चर आहे. तुम्ही सुद्धा जाऊन बघा. आणि स्वामी समर्थाची भक्त असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब कमेंट करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.